नमस्कार मंडळी, आज आमची संडे मॉर्निंग जरा लवकरच झाली. अर्थातच आज होता इडली सांबारचा बेत आणि इडली सांबार म्हटलं तर त्याचं प्रिपरेशन आम्हाला आदल्या दिवशीपासूनच करावं लागतं. त्यात माझ्या एका लेकीला पाहिजे होती इडली, एकीला डोसा. सो मी इथे प्रिपरेशनला सुरुवात केली आहे. इथे सर्वप्रथम मी भोपळा, वांगी, शेवग्याची शेंग, कांदा, टोमॅटो, बटाटा हे सर्व व्यवस्थित धुवून त्याला कट करून घेतले आहे. कुकरच्या भांड्यामध्ये आपण मिक्स डाळी, आपण कट केलेले सर्व व्हेजिटेबल्स, कांदा, टोमॅटो, थोडीशी चिंच, थोडा गूळ, छान अशी आंबट गोड टेस्ट येण्यासाठी हळद, मीठ हे सर्व टाकून आपण कुकरमध्ये 4 ते 5 शिट्या काढून घेणार आहोत. हे झालं आपलं सांबाराचं प्रिपरेशन. त्यानंतर कालच मी 2 ग्लास तांदूळ, 1 ग्लास उडदाची डाळ 4 ते 5 तास भिजत घालून रात्री त्याला छान मिक्सरमध्ये ग्राइंड करून रात्रभर फॉर्मिंगसाठी ठेवलं होतं. सकाळी छान असं त्याचं पीठ रेडी झालं होतं. सो मी पहिला इडल्या बनवून घेणार आहे. बघू शकता आपल्या इडल्या पण खूप छान असा लुसलुशीत झाल्या आहेत. आता आपण चटणीचं प्रिपरेशन करणार आहोत. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, 3-4 पाकळ्या लसूण, हिरवी मिरची, दालिया दाल आणि कोथिंबीर घेणार आहे व मिक्सरमध्ये छान असं ग्राइंड करून घेणार आहोत. त्यामध्ये आपण थोडं मीठही ॲड करणार आहोत. फोडणीसाठी तेलामध्ये थोडं हिंग, राई, कढीपत्ता आणि लाल मिरची घेणार आहोत. ही झाली आपली खाण्यासाठी चटणी रेडी. आता आपण सांबार जे छान असं कुकरच्या शिट्या काढून घेतलं होतं ते छान स्मॅश करून त्यामध्ये आपले सर्व मसाले आणि फोडणीसाठी आपण तेलामध्ये कढीपत्ता आणि लाल मिरची घालून घेतली होती. इथे मी डोसा पण केला आहे. झाला आहे खाण्यासाठी रेडी आपलं इडली सांबार. नक्की ट्राय करा तुम्ही पण आणि मला सांगा कसं